नमस्कार मित्रांनो, नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे पाडवा। मस्तपैकी आपल्या गाडीची पूजा वगैरे केली, गाडीला मस्तपैकी हार वगैरे घातलेला। आपल्याला जायचं होते कोकरापूरला। कोकरापूरला कशासाठी जायचं तुम्हाला पुढे कळेलच। आम्ही तिघे जण चाललेलो कोकरापूरला, मी, ऋषी आणि नमो। तर जाता जाता आपल्याला आउटसाईडनं जावं लागलं, कारण काय की आपल्या हॉटेल शिवतारावरती जायचं होतं। थोडीसं एक रील्स बनवायची होती। मग गेले गेले मस्तपैकी आपल्या रील्स बनवण्यासाठी सुरुवात केली। मस्तपैकी पटाकदेशी रील्स बनवून घेतली आणि लगेच गाडी घेऊन निघालो आम्ही कोकरापूरला जाण्यासाठी। तर कोकरापूरला कशासाठी चाललं तर चला तुम्हाला सांगतो। श्री धनाजी विठोबा मंदिराची यात्रा होती, त्यालाच म्हणतात दंडावरती। मग जाता आम्ही कोकरापूर मध्ये निघालो दंडावरती। तर थोडा रस्ता खराब लागला, मग रस्त्यातून कसा आलो आम्ही मंदिरापाशी तर फुल पार्किंग होती। मग अशीच आपल्या एका साईडला गाडी वगैरे लावली आणि आम्ही तिघे निघालो मंदिराकडे। श्री धनाजी विठोबा मंदिर या गावची यात मंदिराची यात्रा आहे। मग यात्रा भरपूर अशा प्रमाणात यात्रा भरलेली। मस्तपैकी आम्ही आलो, पहिल्यांदा तर नारळ वगैरे घेतला। नारळ वगैरे घेऊन आम्ही दर्शन करण्यासाठी आत गेलो। दर्शन कसं बरं केलं, मस्तपैकी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं देवाचे। इकडे देवाच्या पालखीला सुद्धा सुरुवात झाली, यात्रेला म्हणजे सुरुवात झाली। भरपूर अशी मंदिरात गर्दी वगैरे होती। यात्रेला तर सुरुवात झाली मस्तपैकी आपण एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून घेऊया म्हणलं। मग मी ऋषीने चालू केलं एक मस्तपैकी सिनेमॅटिक व्हिडिओचं शूट। मस्तपैकी शूट वगैरे उरकून घेतला। आपण आपल्या आयफोन 13 मध्ये ऋषी भाऊने शूट केलं आणि आयफोन 17 प्रो मध्ये आपण शूट करत आहोत। तर मग मस्तपैकी शूट वगैरे झालं, यात्रेला पण पार पडली। मस्त प्रसाद वगैरे घेतला, प्रसाद वगैरेचा लाभ घेतला आणि आम्ही नीट निघालो रिटर्न मोहोळकडे जाण्यासाठी। तर ट्रॅफिक तर एवढं झालं काय सांगूच नका। ट्रॅफिक असं भरपूर ट्रॅफिक झालं। मग कसं बस त्या ट्रॅफिक मधून एक तासाभरात निघालो आम्ही। हवेला लागले आपल्या ऋषी भाऊने गाडी चालवण्यासाठी घेतली। तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। मिनी ब्लॉग आवडले असेल तर फॉलो करायला विसरू नका। बाय मित्रांनो।